अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? सकाळीच उठलो भाऊ आणि आपल्या संडासावर स्लॅब टाकला होता. मग आपल्याला त्याच्यावर टाकणं होतं पाणी. मग काय चिनो बिल्डरला घेतलं ना भाऊ सोबत आणि चढवलं डायरेक्ट वर आणि टाकून घेतलं ना फटकनी पाणी. तुम्हाला तर माहितच आहे. मग आपल्याला जावं लागतं ट्युशनले. घेतलं ना आपल्या दलिंदर माणसाला सोबत आणि निघालो ना भाऊ ट्युशनले जायला. आणि तुम्हाला वाटलं असेल ना बॅगचा कसा घेऊन कोण चालवाला भाऊ? बॅगचा कसा तुटला ना गरीब ऑन टॉप कार्यक्रम आहे. मग काय 10 रुपये दिले आणि घेतला ना भाऊ कसा शिवून आलो ना भाई ट्युशनवर. आणि ट्युशनवर होता भाऊ आज आपला कार्यक्रम. कारण ट्युशनवरचे 2 पोट्टे लागले होते भाऊ रेल्वेत. मग काय कार्यक्रम अटकून घेतला ना हा कार्य भाई मोठा भाई दिसला ना हो आपल्या दुकानात होता भाऊ कार्यक्रम. मग काय आलून भाई कार्यक्रमात मोठा भाई पाहणार बा वाळायला लागला. मग आपल्याला लागा लागेल ना वाळायला पण होते न पहिले काला जामून 5:30 घेतला ना रपकनी खाऊन बसलो डायरेक्ट जेवायला. कारण लागली होती भूक. मग मोठा भाई थांबते का? मोठा भाई म्हणते आपल्याला लागली भूक बसा मग सगळे जेवायला. सट जेवण करून घेतलं न भाऊ आलो डायरेक्ट घरी आलो तर पप्पा म्हणतात चल आपल्याला झटका मशीनची वायरिंग करायला लागते. मला काही विषय काय घेतलं ना चिनो बोले सोबत आलो डायरेक्ट वावरात. पराठी तर आपली खतरनाक निघाली होती ना रे बाई पोट्टे. अटूनच भाऊ आता झटका मशीनचं ओरिजिनल काम आहे. मग काय आलो ना मंदिरावर आणि फटकने आपल्या झटका मशीनचे सगळे वायरिंग करून घेतले ना. आणि जेव्हा ट्रायल घ्यायचं काम आलं तिथपर्यंत सूर्य महाराज घरी गेले होते. मग जाऊ त्या म्हटलं गेला आता उद्या काम. मग घरी आलो तर काय पाहतो आपले नळ आले होते भाऊ. मग संडास बाथरूमच्या स्लॅबवर देणं होतं आपल्याला पाणी. चढवलं ना भाऊ चिनू बोले पाणी गिनी देऊन दिलं भाऊ. चला मग पोट्टे आजच्या एवढंच भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.